गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जर सामर्थ्य असेल ना तर चमत्कार घडायला सुद्धा वेळ लागत नाही। आता सामर्थ्य म्हणजे तरी काय? म्हणजे नम्रता असते, कोमलता असते। प्रत्येक कोमलतेमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं। म्हणजे कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे। म्हणूनच तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो। म्हणजे कधी तुम्ही प्रवाह झिजताना पाहिला आहे का? तो रुंदावतच जातो ना, पण खडक मात्र झिजून जातात। म्हणजे याचा अर्थ काय आहे बरं? कधी मनुष्याच्या जीवनात चूक झाली ना तर लगेच कुणालाही माफ करावं, पण कधी माणुसकी कमी करू नका। चूक या आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तकच आहे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाकलं तरी चालेल, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक कधीच गमावू नका। असं का म्हटलं असावं बरं? समर्थांनी बघा, प्रत्येक मनुष्याची काळजी आहे आणि या मनुष्याची काळजी आहे ना, म्हणून मनाचे श्लोक निर्माण केले ना की या मनाला काय हवं आहे हे मन कधी चिंतामुक्त होऊन जाईल। समर्थांनी प्रत्येक या जीवाची काळजी केली ना, म्हणून आजपर्यंत आपण हे सुखाचे दिवस भोगत आहोत। ते नुसतेच भोगत आहोत का? आपले पुण्यकर्म होते म्हणून आज आपण या भक्तिमार्गामध्ये आहोत। म्हणजे हे जर सामर्थ्य असेल ना, आणि हे सामर्थ्य जर समर्थांचे असेल तर आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते। आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठा प्रसंग जरी आला ना तरी त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचं हे सामर्थ्य आहे ना, ते समर्थांकडून आपल्याला मिळत असतं, सद्गुरू आईकडून आपल्याला मिळत असतं। एकदा समर्थांच्या आयुष्यामध्ये, समर्थांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे, आणि ही घटना आहे ना निजामाबाद जवळील सारंगपूर येथील घटना आहे। आणि ही निजामाबाद या हैदराबाद संस्थानचे बघा त्या कालचे मोक्याचे ठिकाण होते। आणि वर सारंगपूर म्हणून एक गाव आहे, आणि या सारंगपूरचा निसर्ग आहे ना अतिशय सुंदर आहे। जर तुम्ही कधी तिथे गेलात ना तर तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल। सर्वत्र डोंगर आहेत, भरपूर झाडंसुद्धा आहेत, उत्तम फळबागंसुद्धा आहेत, आणि हे सारंगपूरचं वैभव होतं ना। मात्र सन 1652मध्ये निजामाबादला प्रचंड दुष्काळ पडला। संपूर्ण शेती तेथे ओस पडली। लोकांचं जीवन एवढं वाईट झालं ना, गावाचं वाळवंट होऊन झालं। निजाम संस्थानचे इस्लामी अधिकारी काहीतरी निमित्त काढून हिंदूंना सारखे चढत होते। आणि त्यावेळची अशी अवस्था होती ना की सर्व छळ आहे ना, सर्व दुःखाचं काम आहे ते हिंदूंना सोसावं लागत होतं। एक दिवस निजामाबादचे काही अधिकारी सारंगपूरला आले। बघा, आपण पाहत आहोत समर्थांचं सामर्थ्य किती आहे ना। बघा, या पूर्ण विश्लेषण आहे ना, या पूर्ण निरूपणाचं सार आहे। जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत हे निरूपणसुद्धा आपल्या डोक्यावरून जाणार आहे। म्हणून जे सार आहे ना ते घेण्याचा प्रयत्न करा। आता आपण पाहतो समर्थांचे सामर्थ्य।
बघा, एक दिवस त्या निजामाबादचे काही अधिकारी होते ना, ते सारंगपूरला आले आणि त्या गावातील सगळ्या ब्राह्मणांना एकत्र केलं आणि सांगितलं की जवळजवळ 60 जण एकत्रित आले, त्यांच्यावर इस्लामी अधिकारी कडाडले आणि तुमच्या हिंदू धर्मामध्ये पाऊस पाडणारे मंत्र आहेत. साधू संतांनी आपल्या सामर्थ्यानं पाऊस पाडण्याच्या काही कथा तुमच्या पोथी पुराणामध्ये आहेत. असे असताना तुम्ही लोक खामोश कसे बसलात बरं? पाऊस पडावा यासाठी अनुष्ठान करा. या बागेच्या नजदीक एक तलाव आहे, त्यात उभे राहून अनुष्ठान करा. पाऊस पडण्यापूर्वी पाण्यातून बाहेर पडाल ना, तर याद राखा. बघा, सर्वजण लटपटा कापू लागले. सबंध हिंदू समाजच त्या काळी जणू दुबळाच झाला होता ना. बघा, सर्वांनी त्यांना मान हलवली. जीव हुजूर, असे भयभीत होऊन ते 60 जण होते ना, त्यांनी तलावातील पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि कमरे एवढ्या खोल पाण्यामध्ये उभे राहून पाऊस पडावा म्हणून अनुष्ठान सुरू केलं. आम्ही कोणत्याही समयी येऊ पाहू असं बजावून त्या अधिकारी बघा सांगून निघून गेले. या संकटातून आपली सुटका आता कशी करून घ्यावी? बघा, ही विवंचना सर्वांना लागली होती. काकुळतीला येऊन देवाची प्रार्थना करू लागले, हे परमेश्वरा, या संकटातून आम्हाला तू सोडव, आम्ही तुला पूर्ण शरण आलो आहोत. अशा प्रकारे जवळजवळ 1 ते 1.5 तास ते 60 जण होते ना, ते 60 जण तिथेच होते. तेवढ्यात त्यांच्या कानावरती एक गंभीर आवाजातील श्लोक कानी पडला. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घाळीती संकटी स्वामी तैसा. बघा, हे सामर्थ्य आलो कुठून? आपण कोण आहात? श्लोक म्हणणाऱ्या त्या तरुणाला त्या 10-20 जणांनी एकाच वेळी विचारलं. तो तेजस्वी तरुण म्हणाला, मी उद्धव. तलावात सर्व लोक काय करीत आहेत बरं? अशी माझ्या गुरुदेवांची आज्ञा झाली म्हणून मी येथे आलो आहे. आपले गुरु कोण आहेत? त्यांचं नाव काय आहे? उद्धव स्वामी म्हणाले, माझे गुरु समर्थ रामदास स्वामी आहेत. ते महाराष्ट्रात प्रांतीय असतात. आणि यानंतर सर्व जणांनी आपली शोकांतिका त्या उद्धव स्वामींना सांगितली. उद्धव स्वामींनी त्यांच्या अनुष्ठानाची यथासांग कहाणी समर्थांना सांगितली. म्हणजे तो निरोप समर्थांपर्यंत पोचला. त्यावेळी समर्थांचा मुक्काम निजामाबाद येथे होता. ते तंजावरच्या दिशेने निघाले होते आणि सारंगपूरची वनश्री पाहण्यामध्ये, म्हणजे त्या सारंगपूरचं ते सौंदर्य पाहण्यामध्ये निजामाबादहून सहज फिरत आले. तेव्हा तलावात उभे असलेले लोक पाहून त्यांनी चौकशीसाठी उद्धव स्वामींना परत पाठवलं होतं. समर्थ आणि उद्धव स्वामी त्या तलावाजवळील डोंगरापाशी येतात. तेथील एका मोठ्या शिळेवरती समर्थांनी मारुतीचं भव्य चित्र काढलं आणि त्या चित्रावर आपली छाती ठेवली आणि म्हणाले, या इकडे, मारुतीला रुद्राभिषेक करूया. श्रद्धा ठेवा, पाऊस निश्चित पडेल. परमेश्वर समर्थांच्या रूपाने तेथे आला असे सर्वांना जणू वाटू लागले. ते पाण्यातून बाहेर आले आणि त्यांनी दगडावरती त्या मूर्तीला अभिषेक सुरू केला. जसा जसा अभिषेकाच्या मंत्रांचा घोष होऊ लागला ना, तसा मारुतीच्या डोक्यावरून पाण्याची धार सुरू झाली. तसे तसे मेघ दाटू लागले. काय आश्चर्य झालं, थोड्याच वेळामध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला. सर्वजण अत्यानंद झाले. त्यांनी समर्थांना साष्टांग दंडवत घातलं आणि या इस्लामी अधिकाऱ्यांची जिरल्यामुळं ते सारंगपूरला पुन्हा तोंड दाखवायला आले नाही. बघा, हे सामर्थ्य असतं ना, हे सामर्थ्य काय असतं ना, समर्थांनी लोकांना दाखवून दिलं आणि निजामाबादच्या लोकांनी समर्थांची भव्य मिरवणूक काढली.
समर्थांनी तेथे 2 मठ स्थापन केले. एक निजामाबाद येथे स्थापन करून तेथे राममूर्तीची स्थापना केली आणि दुसरा मठ सारंगपूर येथील मारुती मंदिराजवळ स्थापन केला. बघा हे होतं ना सामर्थ्य. नाहीतर आपल्या जीवनामध्ये आपण सामर्थ्य निर्माण करतो, आपण एखादा चमत्कार करतो, पण तो चमत्कार ढोंगीच असतो ना. तो चमत्कार बघा काही काळासाठी, तो काही क्षणापुरती असतो. मग असं करून आपल्याला जमणार आहे का? सामर्थ्य कोणामध्ये येतं बरं? ज्यांनी भक्ती मार्गामध्ये पूर्ण त्यांचं जीवन समर्पित केलेलं असतं त्याचं सामर्थ्य देतात ना. म्हणून हा निराश झालेला मनुष्य आहे ना, दर वेळेला प्रश्नचिन्ह निर्माण करतो की हा भगवंत आहे, मला कधीही प्रचिती देत नाही, माझ्या आयुष्यामध्ये कधी आनंद निर्माण करत नाही. पण ह्या भक्तानं कधीतरी उपासनासुद्धा करायला हवी, रोज उपासना करायला हवी. म्हणजे आपण भगवंताची भक्ती कमी करायची आणि भगवंताकडून मागणं जास्त मागायचं. ते चालेल का बरं? आणि ती सुद्धा भक्ती पवित्र जर मनाने केली ना, तर भगवंताचा चमत्कारसुद्धा पाहायला मिळतो, भगवंताचं सामर्थ्यसुद्धा पाहायला मिळतं. आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल की नक्की स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे ना, आम्हाला मिळू शकतो का? जर या समर्थ विचारांमध्ये, या सद्गुरू आईच्या भक्तीमध्ये जर आम्ही नक्कीच आलो तर आमच्या जीवनाचं सोनं होईल का? आमचं जीवन बदलून जाईल का? आम्ही स्वर्गात जाऊ शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये दिलेली आहेत. पण जेव्हा हे मनाचे श्लोक जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करू ना, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका वेळी पृथ्वीवर 4 लोकांचा मृत्यू आहे ना, तो एकाच वेळी होतो. ते चौघेही वेगवेगळ्या प्रदेशातले होते, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे राहणारे होते. आणि अशा वेळेला योगायोगाने चौघांची ही अंतिम वेळ होती ना, ती एकाच वेळी आली. यमदूत चौघांनाही नेण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्या मरणाऱ्यांमध्ये एक तर कुठल्या तरी राजाचा राजा असतो, एक दुसरा मोठा श्रीमंत व्यापारी होता, तिसरा पुजारी होता आणि चौथा एक गरीब मजूर होता, जो दिवसभर मेहनत करून त्याच्या परिवाराचा पालनपोषण करायचा. चौघांची आत्मा घेऊन यमदूत यमराजाच्या दरबारामध्ये पोचतात. चौघेही यमराजासमोर जाऊन उभे राहिले. चौघेही विचार करत होते की आता स्वर्गात जाणार कोण? आता स्वर्गात जाणार की नरक भेटणार? धर्मराजा अजूनही तेथे आलेले नव्हते. ते येण्याच्या अगोदरच ते चौघेही आपापसामध्ये बोलत होते की मीच स्वर्गात जाणार आहे, असं ते एकमेकांना म्हणत होते. सर्वात पहिला राजा म्हणू लागला, मला तर धर्मराज नक्की स्वर्गात पाठवणार, कारण मी एक प्रसिद्ध राजा आहे. मी माझ्या पुण्यकर्मानं धर्तीवर खूप नाव कमावलेलं आहे. सर्वत्र लोक आहेत ना माझ्या चांगल्या कामाची चर्चा करत राहतात. कधीही कुठला व्यक्ती माझ्या दरवाजातून रिकाम्या हाताने परत गेला नाही. जो कोणीही माझ्या द्वाराजवळ आला ना, त्याला मी इतकं दिलं आहे ना की तो आयुष्यभर माझं ऋण विसरू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी माझ्याच नावाचा जय जयकार होत आहे. माझा द्वार दिलं गेलेल्या दानामुळं हजारो लाखो लोकांना जेवणासाठी अन्न मिळालेलं आहे, राहायला आसरा मिळालेला आहे. आणि म्हणूनच माझे कर्म पाहून धर्मराज नक्कीच मला स्वर्गामध्ये पाठवतील. राजाचं हे बोलणं ऐकून तो श्रीमंत व्यापारी म्हणू लागला, हे भाऊ, मी तर पृथ्वीवर राहून खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे कमावलेले आहेत आणि कमावलेल्या पैशातून मी लाखो लोकांना मदतसुद्धा केलेली आहे. मी माझ्या कमाईतील 11वा हिस्सा आहे ना, तो नेहमी गरिबांच्या दुबळ्यांच्या मदतीसाठी
नेहमीच वापरलेला आहे. त्यामुळं माझं शुभ कर्म पाहून धर्मराज नक्कीच मला स्वर्गात पाठवतील. व्यापाऱ्यांचं हे बोलणं ऐकून ते पुजारी म्हणू लागले, तुम्ही का उगाचच तुमच्या तोंडाची हवा घालवत आहात बरं? स्वर्गात जाणं एवढं सोपं काम आहे का? अजिबात सोपं नाही. स्वर्गात जाण्यासाठी दान धर्म सोबत पूजा अर्चना आणि देवाचे नामस्मरणसुद्धा करावं लागतं. आणि म्हणूनच स्वर्गात जाण्याचा अधिकार माझाच आहे. कारण मी देवाची खूप जास्त प्रमाणामध्ये पूजा अर्चना केली आहे, नामस्मरण केलं आहे. माझं पूर्ण जीवन देवाचं नामस्मरण करण्यातच व्यतीत झालं आहे. माझ्या या शुभ कर्मामुळं धर्मराज माझ्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडतील हे मला चांगलंच माहीत आहे. अशा प्रकारे जेव्हा तिघांनी ते स्वर्गात जाण्यासाठी कसे पात्र आहेत ना हे तिघांनी एकमेकांना सांगितलं. त्यानंतर तिघेही त्या चौथ्या व्यक्तीकडे म्हणजे त्या मजुरी करणाऱ्या व्यक्तीकडे पाहू लागले की पाहूयात हा काय म्हणतोय. त्याने सुद्धा काही चांगले कर्म केलेले आहेत की नाही, की याने फक्त त्याचं आयुष्य मजुरी करण्यातच घालवलेलं आहे. तो मजूर गुपचूप या तिघांचं म्हणणं ऐकत खाली मान करून उभा होता. इतक्यातच धर्मराज चित्रगुप्तासोबत दरबारामध्ये हजर होता. चित्रगुप्ताच्या हातामध्ये एक भल्या मोठं पुस्तक होतं, ज्यामध्ये सर्व प्राणी मात्रांच्या कर्माचा लेखाजोखा लिहिलेला होता. धर्मराज त्यांच्या सिंहासनावर विराजमान होतात आणि त्यानंतर चित्रगुप्त राजाला त्याच्याजवळ बोलवतात आणि त्याला विचारू लागतात की सांग, तू या पृथ्वीवर एक मोठा राजा होता. तू तुझ्या जीवनात कोणकोणते पुण्यकर्म केले आहेस बरं? आणि किती लोकांना तू दुःख दिलेलं आहेस, किती लोकांचं तू भलं केलेलं आहेस. मी माझ्या पुस्तकामध्ये पाहून आता निर्णय घेईल, तू स्वर्गात जाऊ शकतो की नरकामध्ये जाऊ शकतो. तेव्हा मोठ्या गर्वाने राजा त्याने केलेले कर्म सांगू लागतो. हे भगवान, मी एक मोठ्या राज्याचा राजा होतो. माझं राज्य खूपच आनंदी होतं. माझ्या राज्यामध्ये दीनदुबळे गरीब लोक खूपच कमी होते. सर्व लोक माझ्या राज्यामध्ये खूप आनंदित जीवन जगत होते. मी माझ्या राज्यातील लोकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. मी नेहमीच त्यांना मदत करत होतो. माझ्या राज्यामध्ये प्रत्येक भुकेलेल्याला भोजन मिळायचं. लाखो रुपयांचं धन मी दान करत असे. माझी प्रजा खूपच आनंदात होती. दिवस रात्र फक्त माझाच गुणगान गायचे आणि हेच माझ्या जीवनातील चांगले कर्म आहेत. राजाचं बोलणं ऐकल्यानंतर चित्रगुप्त त्याच्या पुस्तकामध्ये पाहू लागतो. पुस्तकामध्ये पाहून त्यांनी राजाला सांगितलं, तू जे काही म्हणत आहेस ना ते पूर्णतः सत्य आहे. तू तुझ्या प्रजेला खूप सुख प्रदान केलेलं आहेस, परंतु यासोबतच तू खूप मोठा अपराधसुद्धा केलेला आहेस. तू तुझ्या राज्याच्या सीमेला वाढवण्यासाठी जेवढे तू युद्ध केलेले आहेत ना, त्या युद्धामध्ये हजारो लोकांच्या संख्येने सैनिकांचे प्राण गमावलेले आहेत. त्या सर्वांच्या मृत्यूचं कारण तू आहेस. त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मुलांना अनाथ करण्याचं कारण तू आहेस. त्यांच्या स्त्रियांना विधवा बनवण्याचं कारण तू आहेस. त्यांच्या आईवडिलांना आधारा हरपण्याचं कारण तू आहेस. अशा प्रकारे तू तुझ्या राज्याची सीमा वाढवण्याच्या नादामध्ये अशा हजारो कुटुंबांना बघा तू दुःख दिलेले आहेस. युद्ध करून राज्य वाढवण्यापेक्षा तू जर तुझ्या शेजारी राजासोबत मैत्री करून त्याच्यासोबत व्यापार वाढवला असताना तर ते चांगलं झालं असतं. यामुळं तुझं राज्य अधिक समृद्ध बनलं असतं. तू तुझ्या प्रजेला सैनिकांच्या रक्ताने सुखी बनवलेलं आहेस आणि म्हणूनच तू स्वर्गात जाण्याच्या लायक नाहीस. चित्रगुप्ताचं हे म्हणणं ऐकून बघा राजा घाबरला. राजा मागे सरकला. त्यानंतर चित्रगुप्तानं त्या व्यापाऱ्याला विचारलं, तुम्ही या पृथ्वी तलावर कोणते कर्म केलेले आहेत बरं? तेव्हा तो व्यापारी म्हणाला,
हे भगवंत, मी पृथ्वीवर जे काही पैसे कमावलेले आहेत ना, त्या पैशातील 11वा भाग नेहमीच दानधर्म करण्यासाठी वापरलेला आहे. लाखो लोकांना मी अन्न दिलेलं आहे. कित्येक आश्रमांना मी दानधर्म केलेला आहे. कित्येक बेघर मी घर दिलेलं आहे. कित्येक शहरांमध्ये मी मंदिरांची स्थापना केलेली आहे. ठिकठिकाणी धर्मशाळा बनवलेल्या आहेत. रस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि हेच माझं जीवनातील चांगले कर्म आहेत. व्यापाराचं हे म्हणणं ऐकल्यानंतर चित्रगुप्ताने त्यांचं पुस्तक उघडलं आणि ज्यामध्ये व्यापाऱ्याच्या जीवनातील सर्व चांगले वाईट कर्म लिहिलेले होते. चित्रगुप्त म्हणाला, तू जे काही म्हणत आहेस ना, ते पूर्णपणे सत्य आहे. तू पृथ्वीवर खूप दानधर्म केलेला आहेस, परंतु तुझं पाप हे आहे की तू पृथ्वीवर जो काही दानधर्म केलास, ज्या पैशाने केलास ना, त्या पैशाला कमवण्यासाठी तू खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोटं बोललेलं आहेस. खूप साऱ्या वस्तू भेसळ करून तू विकलेल्या आहेत आणि त्या खोट्या वस्तूंना खरं सांगून तू विकलेल्या आहेस. कित्येक व्यापाऱ्यांना तू मार्गातून दूर केलेलं आहेस आणि तुझ्या या कृत्यामुळं अनेक लोक आजारी पडून मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत. कित्येक लोकांनी आत्महत्यासुद्धा केलेली आहे आणि कित्येक लोकांच्या या मेहनतीचा पैसा आहे ना, तू हरामाने कमवलेला आहेस आणि त्याच लोकांचे श्राप आहेत ते तुझ्यासोबत आहेत. तू जे काही चांगले कर्म केलेले आहेत ना, ते सर्व वाईट कृत्य करूनच केलेले आहेस. आणि म्हणूनच तुझ्याकडे तुझा असा कोणताही शुभ कर्म नाही की त्यामुळे तू स्वर्गात जाण्यास पात्र आहेस. म्हणजे चित्रगुप्ताचं हे बोलणं ऐकून व्यापारी सुद्धा खूप उदास होतो आणि तो मागे सरतो. त्यानंतर पुजारी पुढे येतो. चित्रगुप्तानं पुजाऱ्याला विचारायला सुरुवात केली, तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात कोणते चांगले कर्म केलेले आहेत? तेव्हा तो पुजारी म्हणतो, हे भगवंत, माझे पुण्य हेच आहे की मी हजारो लोकांना ज्ञान दिलेलं आहे. हजारो यज्ञ मी सफळ केलेली आहेत. हजारो लोकांच्या घरामध्ये मी पूजा अर्चना केलेली आहे. दिवस रात्र मी देवाचं नामस्मरण केलेलं आहे. हजारो मुलींचा विवाह आहे ना, मी करून दिलेला आहे. लाखो पिंडदान श्राद्ध मी केलेलं आहे. अज्ञानी लोकांना योग्य मार्ग दाखवलेले आहेत. यापेक्षा अधिक शुभ कर्म आणखी काय असू शकतात बरं? चित्रगुप्त यांच्या पुस्तकामध्ये पाहू लागतात, हे पुजारी महाराज, तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. तुम्ही हजारो लोकांना ज्ञान दिलं, परंतु त्या ज्ञानाचा तुम्ही तुमच्या जीवनात कधी उपयोग केला नाही. तुम्ही हजारो शेकडो यज्ञपूजा केल्यात, परंतु त्यामध्ये निस्वार्थ भावनेने केलेलं असं कोणतंही कर्म नाही. म्हणूनच तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. आता नाराज होऊन पुजारीसुद्धा मागे सरकतो. आता शिल्लक राहिला होता तो फक्त गरीब मजूर. त्या तिघांना पाहून मजूर आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की या तिघांनी इतके पुण्यकर्म करून सुद्धा ते स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. मग मी स्वर्गामध्ये कसा जाऊ शकेल बरं? मी तर स्वर्गाचा विचारसुद्धा करायला नको, कारण मी कधीच पूजापाठ केली नाही. नामस्मरण दान धर्म काही केलं नाही, कारण मी त्याच्या लायकच नव्हतो. मी तर फक्त मेहनत मजुरी करून, मोळ मजुरी करून माझ्या परिवाराचा पालनपोषण करत होतो. मी शुभकर्म कुठून करणार बरं? मजूर या सर्व गोष्टींचा विचार करतच होता. इतक्या चित्रगुप्तानं त्याला त्याच्याजवळ बोलावलं आणि चित्रगुप्तानं मजुराला त्याचे पुण्यकर्म विचारले. तेव्हा तो म्हणू लागला, हे भगवंत, मी एका गरिबाच्या घरामध्ये जन्म घेतला. यज्ञ पूजा अर्चना हे करण्याच्या लायक मी नव्हतो. हे करण्याची माझी अवकातच नव्हती. मी दान धर्म कधीच केलं नाही. हे सर्व मी कुठून करणार होतो बरं? मी मेहनतीने कसं बसं माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करत होतो. मला माहीत आहे
की मी स्वर्गात जाण्यास पात्र नाही. मी धर्तीवर सुद्धा नरक भोगलेला आहे, पण इथे सुद्धा मी नरकच भोगणार आहे. परंतु माझी एक इच्छा आहे. मी स्वर्गात तर जाऊ शकत नाही, परंतु मला एकदा स्वर्ग पाहायचा आहे. या व्यतिरिक्त माझी कोणतीही इच्छा नाही, कारण मी असं कोणतंही कामसुद्धा केलेलं नाही ज्यामुळं मी स्वर्गामध्ये जाऊ शकेल. मी गरिबीत वाढलेला आहे. रोज मोलमजुरी केल्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळ शिल्लक राहायचा नाही. जो काही माझ्याकडे वेळ शिल्लक असायचा ना, त्यामध्ये मी माझ्या आईवडिलांची सेवा करायचो. त्यांना अन्न भरवायचो, त्यांचे कपडे बदलायचो, त्यांची आंघोळ करायचो. हेच माझं दिनक्रम होतं. हे सर्व करत असताना मला मंदिरात जायची सुद्धा वेळ मिळत नसे. त्या मजुराचं हे बोलणं ऐकल्यानंतर चित्रगुप्ताने त्यांच्या पुस्तकामध्ये पाहिलं आणि त्या मजुराला तो म्हणू लागला, हे मनुष्या, तू नीट आठव, तू कधीतरी तुझ्या आयुष्यामध्ये कोणते तरी पुण्यकर्म केले असतील. तेव्हा तो मजूर त्याच्या जीवनातील सर्व घटना आठवू लागतो. तेव्हा त्याला आठवलं की एकदा त्याला खूप जोरामध्ये भूक लागलेली होती. तो भाकरी खायला बसलाच होता आणि इतक्यामध्ये तेथे एक खूप कमकुवत रोगट कुत्रा तेथे आला आणि ज्याला व्यवस्थित चालतासुद्धा येत नव्हतं. तो येऊन माझ्याजवळ बसला आणि माझ्याजवळ असलेल्या त्या भाकरीकडे एकटक लावून पाहू लागला. मला समजलं की हा कुत्रा खूपच उपाशी आहे. माझ्या आतून आवाज आला की एका मुक्या जनावराला उपाशी ठेवून तू कसं अन्न खाऊ शकतोस बरं? तो कुत्रा भाकरीच्या आशेनं माझ्याजवळ आला आणि मी ती भाकरी स्वतः न खाता त्या कुत्र्याला दिली आणि पूर्ण दिवस मी उपाशीच राहिलो. उपाशी पोटी मी माझे सर्व काम केलं. त्या मजुराचं हे बोलणं ऐकून चित्रगुप्त हसू लागला आणि सन्मानानं त्या मजुराचा हात पकडून त्याला स्वर्गात घेऊन गेला आणि त्याला म्हणाला, तुम्ही स्वर्गात राहण्यामध्ये पात्र आहात. स्वर्गात राहण्याचा अधिकार हा फक्त तुमचा आहे. तुमचा तो त्याग आहे ना, त्या मुक्या प्राण्यावर दया दाखवणं हे सर्वात मोठे पुण्य आहे. हे सर्वात मोठे पुण्याचं कर्म आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य जे पण काही कर्म करतो ना, जेही काम निस्वार्थ भावनेने करतो त्याचेच पुण्य त्याला मिळत असतात. आणि निस्वार्थ भावनेने केलेली छोट्यात छोटी लोकांची सेवा देखील तुमचे शेकडो पाप धुवून टाकते. स्वार्थ ठेवून केलेले शुभ कर्म कधीच फळदायी नसतात. आणि म्हणूनच नेहमी प्रत्येकानं लक्षात ठेवा की जीवनामध्ये शुभ कर्म नेहमी निस्वार्थ भावनेने करावे. असं असू नये की तुम्ही कोणाकडून धन चोळून ते लुबाडून घेऊन त्यानंतर त्या धनामधील काही हिस्सा शुभकर्मामध्ये लावून दान धर्म करून असं मानत असाल ना की तुम्ही पुण्यकर्म केलेले आहेत, तर असं धन तुम्हाला नरकात जाण्यापासून कधीच थांबू शकणार नाही. म्हणजे आपण कधी कधी आयुष्यामध्ये आहे ना बघा, जेवायला बसतो आणि जेवायला बसल्यानंतर समोरून एखादा कुत्रा येतो, समोरून एखादी गाय येते, समोरून एखादा भिकारी येतो आणि त्याला आपण जरा आपल्या ताटातला एक घास जर भरवला ना तर ते सर्वात मोठे पुण्य असतं. तहानलेल्याला पाणी पाजावं, भुकेलेल्याला अन्न द्यावं, हे सर्वात मोठे पुण्य आहेत ना. आणि जो खरा भगवंत आहे ना तो आपल्या घरामध्ये आईवडिलांच्या रूपामध्ये आहे. जर आईवडिलांची सेवा जर एखाद्या मुलाने केली ना तर वेगळी भक्ती करण्याची काहीच गरज नाही. खरं तीर्थ, खरा भगवंत तुमच्या घरामध्ये आहे आणि आपण मंदिरामध्ये का बघतो बरं? म्हणून खऱ्या भगवंताची सेवा करा. खऱ्या भगवंताच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. तुमच्या जीवनामध्ये कधीच काही कमी येणार नाही. तुमचं जीवन आहे ना समाधानाने सुखाने तृप्त होऊन जाईल.
म्हणून आईवडिलांची सेवा करा आणि जेव्हा आईवडिलांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद मिळेल ना, तेव्हा तुमचं जीवनाचं सुद्धा सोनंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.